नमस्कार, मी तुमचे गुरुजी ओटी सर. TET 2026 आणि या TET 2026मध्ये जेव्हा महाराष्ट्रातील जे विद्यार्थी आहेत, शिक्षक विद्यार्थी आहेत, जे TETची परीक्षा देतात, मग तो पेपर 1 असो किंवा पेपर 2 असो, मराठी ही भाषा नक्की असते. काही जे विद्यार्थी असतात त्यांची भाषा 1 असते किंवा काहींची भाषा 2 असते, पण मराठी भाषा नक्की असते. आणि या मराठीच्या मग पेपर 1 साठी, पेपर 2 साठी भाषा 1 असो की भाषा 2 असो, हा पेपर कसा सोडवायचा, कसा लिहायचा, कसे प्रश्न येतात, आज आपण अतिशय महत्त्वपूर्ण प्रश्न अगदी थोडक्यात बघूया. तुम्ही व्हिडिओच्या शेवटपर्यंत जर बनवून राहिले तर निश्चितच तुम्हाला 30 पैकी 30 मार्क कसे मिळतील याचा नक्कीच फायदा होईल. तर सर्वात अगोदर काय असतो, एक पॅसेज येतो, उतारा येतो आणि त्याच्यावर 5 प्रश्न येतात. आणि मी पुन्हा पुन्हा सांगतो की हा जो उतारा वाचत असताना उतारा वाचायच्या अगोदर याच्यावरचे प्रश्न वाचून घ्यायचे. आता इथं जसं दिलेलं आहे की पुढील उतारा किंवा परिच्छेद वाचून प्रश्न क्रमांक 31 ते 35ची उत्तरे लिहा. तर सर्वात अगोदर फक्त प्रश्न वाचून घ्यायची. त्यांचे जे ऑप्शन्स दिलेले आहेत, त्यांचे जे पर्याय दिलेले आहेत, ते पर्याय मात्र वाचायचे नाही, कारण की आपल्याला वेळसुद्धा काय करायची आहे, बरोबर जुळवाजुळव करायची आहे. तर सर्वात अगोदर आपण काय करूया, थोडासा मोठा पॅराग्राफ दिलेला आहे, असं पण येते. 31 ते 35 प्रश्न आपण वाचून घेऊया. दानाची खरी कसोटी कोणती, हा एक प्रश्न विचारलेला आहे. दुसरा आहे अस्थिदान करणारा कोण. तिसरा दिलेला आहे आपला सोन्याचा दात उपटून एका ब्राह्मणाची विवंचना भागविणारा कोण. पुढला प्रश्न दिलेला आहे दाना संदर्भात विसंगत जोडी ओळखा. आणि शेवटचा प्रश्न याच्यावर दिलेला आहे स्वप्नात दिलेल्या दानाची दक्षिणा देण्यासाठी आपल्या पत्नीसह विक्रीसाठी गुलामांच्या बाजारात कोण उभे राहिले. आता तुम्हाला इथं मी पुन्हा पुन्हा सांगतो की जेव्हा आपण पॅराग्राफ वाचतो, परिच्छेद वाचतो, त्याच्यावरचे जे काही प्रश्न असतात ते प्रश्नांची उत्तरे कसे द्यायची, तर परिच्छेदामध्ये जसं दिलं असेल तसंच त्याचं उत्तर द्यायचं. म्हणजे एक उदाहरण सांगतो की समजा परिच्छेदामध्ये किंवा उतार्यामध्ये असेल की पूर्वी हा पश्चिमेकडून उगतो किंवा सूर्योदय हा पश्चिमेकडून होतो, तर तुम्हाला त्या उत्तर सुद्धा तसंच लिहायचं आहे. आता असं देत नाही, पण सांगायचा अर्थ असा की जसं पॅराग्राफमध्ये दिलेलं आहे तसंच त्याचं काय करायचं, उत्तर लिहायचं. ठीक आहे. तर चला आपण काय करूया, परिच्छेद वाचनाला सुरुवात करूया. एकच विनंती आहे की जर तुमच्या हा व्हिडिओ तुम्ही मोबाईलवर बघत असाल तर स्क्रीन आडवी करा. ज्या ताई पोळ्या बनवता बनवता, भातभाजी बनवता बनवता, भाजीच्या कापता कापता बनवत असतील, आवाज फुल ठेवा किंवा कानामध्ये इयरफोन लावून टाका. ओटी गुरुजी स्पष्ट ऐकायला येतील. चला सुरू करूया. तर आपण पॅराग्राफ वाचूया, उतारा वाचूया, परिच्छेद वाचूया. भारतीय संस्कृतीच्या मोठेपणा सांगणाऱ्या अनेक कथा विख्यात आहेत. त्यापैकीच एक गोष्ट सोनेरी मुंगसाची. सोनेरी मुंगसाची. पांडवांच्या राजसूय यज्ञात त्याने दर्शन दिले तेव्हा त्याचे अर्धे अंग सोन्याचे होते. पांडवांकडेही त्याची निराशा झाली. ज्या गरीब कुटुंबाच्या घरी त्या मुंगसाचे अर्धे अंग सोन्याचे झाले होते, तेथील दान किती श्रेष्ठ होते हेच सांगणारी ही दानाची कथा. तुझ्या घरातील घास दुसऱ्याला दे, ही भारतीय संस्कृतीची शिकवण. इतकेच काय, तर अन्नग्रहण करण्या, आता इथं पेरवी दिलेल्या, तो पूर्वी पाहिजे होता, तर अन्नग्रहण करण्यापूर्वी गावात कोणी उपासी तापासी नाही ना, ही चौकशी कर, असे प्रत्येक धार्मिक कहाणी सांगते. या दानाची कसोटी तर केवढी मोठी. दान परीक्षाच दुर्भिक्षे, म्हणजे दानसुराची परीक्षा केव्हा, तर ती दुष्काळाच्या वेळी. स्वतःजवळ सुकाळ असताना दान करण्यात नवल काय. जेव्हा आपल्याजवळ सर्व काय असेल तर दान करण्यात अर्थ नाही, पण जेव्हा आपल्याकडे नसूनही जेव्हा दान करतो, ही सर्वात मोठी गोष्ट असते, असं इथं सांगितलेलं आहे. पण आपल्याजवळील सर्वस्वाचे दान करणे हीच खरी कसोटी, असे एकाहून एक थोर आदर्श भारतीय संस्कृतीत चिरंजीव झाले आहेत. आता चिरंजीव झालेले आहेत म्हणजे अमर झालेले आहेत, अजरामर झालेले आहेत. स्वप्नात दिलेल्या दानाची दक्षिणा देण्यासाठी राजा हरिश्चंद्र आपल्या पत्नीसह स्वविक्रीसाठी गुलामांच्या बाजारात उभा राहिला. हा एक प्रश्न सुद्धा विचारलेला आहे. ठीक आहे. उदार कर्णाने जीवनभर दान केलेच, परंतु मृत्यूच्या अंतिम क्षणी आपल्या सोन्याचा दात उपटून एका ब्राह्मणाची विवंचना भागविली. हा सुद्धा एक प्रश्न विचारलेला आहे. म्हणजे सुरुवातीला जर प्रश्न वाचले तर हा आपल्याला काय होतो, फायदा होतो. ठीक आहे. पुढे दिलेला आहे की दारी आलेल्या याचकाची अपेक्षा पूर्ण करण्यासाठी राजा श्रीयाळ व राणी चांगुना यांनी आपल्या प्राणाहून प्रिय अशा चिलया बाळाला शिजविले. भारतीय संस्कृती आपल्या बाळांना शिकविते, काय शिकविते, दान कसे करावे.
इदन्न मम, जे द्यायचे त्यात आसक्ती नको, त्यात आपले मन गुंतलेले नको, तरी पण हे दान कसे करावे, त्यात आपल्या हृदयाचा ओलावा असावा. या दानाचे प्रकार तरी किती? अन्नदान हे तर महादान. भारतीय संस्कृतीत प्रत्येक आनंदाच्या दुःखाच्या क्षणाची दानाची सांगड घातली आहे. त्याबरोबरच धनदान, सुवर्णदान, वस्त्रदान या दानांच्या परी भारतीयांच्या रक्तामासात मिसळलेले आहेत. अश्वमेघ यज्ञ करून जिंकलेली सर्व संपत्ती दान करणारा सम्राट हर्षवर्धन, हा सुद्धा एक प्रश्न दिलेला आहे. सम्राट हर्षवर्धन भारतीय संस्कृतीतच भेटतो. स्वतःची तुला करून जितक्या भाराचे सुवर्ण, रुपे, मोहरा दान करणारे राजे महाराजे धनिक भारताच्या इतिहासात जागोजागी भेटतात. आजच्या या विज्ञान युगात या दान परंपरेला मुरड पडली नाही. आता विज्ञान युग आला तरी पण दान करण्याच्या परंपरेमध्ये जराशीही कमी आलेली नाही. उलट तिच्या कक्षा अधिकाधिक रुंदावून गेल्या. आचार्य विनोबांनी हे ओळखले की दान हे हिंदू मनाला सहज सुचणारी कल्पना, हिंदू मनाला चटकन समजणारी भावना आणि हिंदू मनाला लगेच पटणारी सूचना आहे. प्राचीन काळापासून भारतीय मनाने आपल्या भोवती काय पाहिले, रानावनात राहणाऱ्या ऋषीमुनींनी त्यांच्या परिसरातील निसर्गाने काय शिकविले, तर सूर्य काय करतो? प्रकाशदान करतो. मेघ आत्मदान करतो. सरिता जीवनदान करते. माणसा, तुझ्याजवळ आहे ते तू इतरांना दे. तुझ्याजवळ जमीन आहे तर भूमिहीनाला भूदान कर. जमीन नाही तर श्रमदान कर, ग्रामदान कर. रक्तदान, नेत्रदानाचा संदेश आम्ही दधितींच्या अस्थिदानातून घेतला. हा सुद्धा शेवटचा सुद्धा एक प्रश्न दिलेला आहे. ठीक आहे. आता आपण बघूया प्रश्न. आपल्याला समजा व्यवस्थित जर तुम्ही ऐकलं असेल तर काय करायचं, पटापट उत्तर येतील. आणि समजा ऐकलं नसेल तर काय करायचं, थोडंसं रिवाईज करायचं आणि पुन्हा हा पॅराग्राफ बघून घ्यायचा. पण मला असं वाटते की तुम्ही व्यवस्थितपणे वाचलं असेल. वाचलं नसेल तर थोडासा मागे जा, पुन्हा त्याला ऐकून घ्या. ठीक आहे. आता इथं पहिला प्रश्न दिलेला आहे की दानाची खरी कसोटी कोणती? दानाची खरी कसोटी कोणती? तर काय दिलेलं आहे आपल्या पॅराग्राफमध्ये, परिच्छेदमध्ये? प्रकाशदान, नेत्रदान, सर्वस्वाचे दान की रक्तदान? तर दानाची खरी कसोटी ही सर्वस्वाचे दान असं आपल्या परिच्छेदमध्ये दिलेलं आहे. म्हणजे पर्याय क्रमांक 3 याचं उत्तर असेल. अस्थिदान करणारा कोण? शेवटी आलेला आहे अस्थिदान करणारा. मी तुम्हाला दाखवून देतो. आता इथं बघा, अस्थिदान करणारा कुठं आहे जी? आम्ही दधितींच्या अस्थिदानातून घेतला. म्हणजे अस्थिदान करणारा कोण? दधीची. असं आपल्याला काय होतो? उत्तर मिळतो. त्यानंतर पुढला प्रश्न इथं आपण घेऊया की आपल्या सोन्याचा दात उपटून एका ब्राह्मणाची विवंचना भागविणारा कोण? तर या पॅराग्राफमध्ये, या परिच्छेदमध्ये आपल्या सोन्याचा दात उपटून एका ब्राह्मणाला देणारा कोण आहे? तर तो कोण आहे? कर्ण आहे. म्हणजे पर्याय क्रमांक 2 याच्या बरोबर उत्तर येईल. त्यानंतर दानासंदर्भात विसंगत जोडी ओळखा. दानासंदर्भात काय सांगितलं नाही ते ओळखायचे. विसंगत, ऑड, ज्याला आपण काय म्हणतो? ऑड. तर सूर्य काय करतो? प्रकाशदान करतो. हा तर बरोबर आहे जी. सरिता काय करते? जीवनदान करते. हेही बरोबर आहे जी. त्यानंतर श्रियाळ आणि चांगुना भूदान करते नाही जी. त्यांनी काय केलं? त्यांचा जो मुलगा होता कोण? चिलया, त्याला काय केलं? शिजवून दिलं. म्हणजे हा वेगळा आहे. सम्राट हर्षवर्धन जिंकलेली सर्व संपत्ती दान, हे सुद्धा बरोबर आहे. म्हणजे विसंगत जोडी कोणती आहे? श्रियाळ चांगुळा, त्यांनी काय? भूदान म्हटलेलं आहे, म्हणून हे काय आहे? विसंगत आहे. त्यानंतर पुढला प्रश्न बघूया की स्वप्नात दिलेल्या दानाची दक्षिणा देण्यासाठी आपल्या पत्नीसह विक्रीसाठी गुलामांच्या बाजारात कोण उभे राहिले? तुम्हाला अगोदरही माहीत असेल. कोण? राजा हरिश्चंद्र का? सम्राट हर्षवर्धन का? राजा श्रियाळ का? की यापैकी नाही तर राजा हरिश्चंद्र. हा पॅराग्राफमध्ये, परिच्छेदमध्ये आलेला आहे. चला ठीक आहे. 5ही प्रश्न झाले. आता तुम्ही 5 पैकी तुम्हाला 5 मार्क्स मिळाले. बाकी 25च्या आत्ता बघूया काय होते तर. ठीक आहे. पुढला प्रश्न इथं दिलेला आहे. 35 वा झाला. ठीक आहे. हां, थोडंसं वर करूया. चला ठीक आहे. आडवं मोबाईलची स्क्रीन करा, पूर्ण प्रश्न दिसतील. ओटी सर तुम्हाला सुद्धा व्यवस्थित दिसतील. ठीक आहे. प्रश्नात दिलेल्या शब्दाला समानार्थी शब्द पर्यायातून शोधा. आता डोळा या शब्दाचा समानार्थी शब्द, सिनोनिम्स ज्याला म्हणतो, तो काय होईल? डोळा म्हणजे माया होईल का?
मुर्दा होईल का, लोचन होईल का, शीर्ष होईल का? तर गुरुजी डोळा म्हणजे काय होते जी, लोचन होते. रूप पाहता लोचनी, रूप पाहता लोचनी. चला ठीक आहे, डोळा म्हणजे लोचन. अरे बाबा, काही लोक म्हणतात मला कोणावर टीका करायची नाही, ग्रामर महत्वाचं आहे. ग्रामर पण पूर्णच ग्रामर म्हणजे मराठी नसते. आपण जे ग्रामरचे प्रश्न येतील ते सुद्धा समोर बघूया, ठीक आहे. त्यानंतर शाकुंतल ग्रंथाच्या लेखकाच्या नावाचा पर्याय क्रमांक लिहा. म्हणजे सरळ इथं दिलेलं आहे की शाकुंतल नावाच्या ग्रंथाचे लेखक कोण. आता शाकुंतल नावाचा जो काही ग्रंथ आहे कोणी लिहिलाय, गुरुजी कालिदास यांनी लिहिलाय. समजा तुम्हाला माहित नसेल तर काय करायचं, पाठांतर करून टाकायचं, रट्टा मारून टाकायचं. शाकुंतल ग्रंथ कोणी लिहिला, कालिदास यांनी लिहिला. चला ठीक आहे. त्यानंतर सरिता कबड्डी खेळते या वाक्यातील प्रयोग ओळखा. आला व्याकरणाचा भाग. सरिता कबड्डी खेळते. खेळते, कोण खेळते, सरिता खेळते, स्वतःच खेळते ना. आता इथं आपण बघूया की सरिता कबड्डी खेळते म्हणजे जो कर्ता आहे हा कर्ता काय करतो, क्रिया स्वतःच करतो. तेव्हा जो प्रयोग होतो तो कोणता प्रयोग होतो, सकर्मक प्रयोग होतो. आणि इथं सरिता कबड्डी स्वतःच खेळत आहे म्हणजे कर्त्याकडून जी क्रिया झालेली आहे ती स्वतः झालेली आहे, म्हणजे काय होईल, सकर्मक कर्तरी प्रयोग होईल. पर्याय क्रमांक 4. त्यानंतर चिंच या शब्दातील अनुस्वाराच्या उत्तर ज्या शब्दातील अनुस्वारा समान होतो त्या शब्दाचा पर्याय क्रमांक लिहा. चिंच सारखा आपला जो अनुसार आहे त्याच्या उच्चारासारखा शब्द कोणता आहे, चिंच सारखा. चिंता होईल का, शंकर होईल का, पिंजरा होईल का, पांडुरंग होईल का. पांडुरंग तर होऊ शकत नाही गुरुजी. मग चिंता, शंकर आणि पिंजरा यापैकी पिंजरा याचा जो अनुस्वाराचा उच्चार आहे चिंच सारखा होतो, म्हणजे पर्याय क्रमांक 3 आपला बरोबर उत्तर असेल. त्यानंतर पुढला आपण प्रश्न बघूया. थोडासा लवकरही करूया कारण की आम्हाला काही गुरुजी लोकांना म्हटलं आहे की गुरुजी तुम्ही थोडंसं स्पीड वाढवत जा. चला ठीक आहे, तुम्ही पण कमेंट्स करून सांगू शकता. आमचे व्हिडिओ ऑनलाईन नाही येत आहेत, तुम्ही कधीही बघू शकता, ठीक आहे. त्यानंतर दिलेल्या जोड शब्दातील संधी ओळखा. आता जोड शब्द काय दिलेला आहे, उज्ज्वल. काय दिलेलं आहे, उज्ज्वल. आता बघा उज्ज्वल मध्ये एकदम समोर येते उज्ज प्लस वल इज इक्वल टू उज्ज्वल, पण असा होत नाही जी. मग उज्ज्व प्लस ल असाही होत नाही जी. मग आता 1-2च राहिले, यापैकी नाही आणि उज्ज्वल. आता हाही नाही तर मग यापैकी नाही होईल. पण उज्ज्वलला आपण काय करतो, उत प्लस ज्वल असं काय होतो संधी त्याची आपण विग्रह करू शकतो. उत प्लस ज्वल म्हणजे पर्याय क्रमांक 1 याच्या काय होईल, उत्तर होईल. त्यानंतर आज मला अजिबात वेळ नाही या वाक्यातील आज या शब्दाची जात ओळखा. आज मला वेळ नाही. आज मला वेळ नाही. आता आज मला वेळ नाही पण कधी, आज. क्रियापदाबद्दल विशेष माहिती सांगणाऱ्या शब्दाला काय म्हणतो, क्रिया विशेषण अव्यय असे म्हणतो. तर याची शब्दाची जात काय होईल, क्रिया विशेषण. आणि क्रिया विशेषण कुठे आहे गुरुजी, पर्याय क्रमांक 2 मध्ये, म्हणजे पर्याय क्रमांक 2 याच्या काय होईल, बरोबर उत्तर होईल. त्यानंतर विद्यार्थ्यांनी प्रार्थना म्हणावी या वाक्याचा प्रकार कोणता, म्हणावी. आता तुम्ही बघितलं असेल की वेअर वी आर डुईंग रिक्वेस्ट ऑर ऑर्डर, जेव्हा आपण काय करतो, एखाद्याला आज्ञा देतो किंवा विनंती करतो, हे सर्व वाक्याचे प्रकार कशामध्ये येतात, आज्ञार्थीमध्ये येतात. आता विद्यार्थ्यांनी प्रार्थना करावी एक आज्ञाच आहे, म्हणजे काय होईल, आज्ञार्थी वाक्य होईल. त्याच्यामध्ये विनंती सुद्धा कशामध्ये येईल, आज्ञार्थीमध्येच येईल. त्यानंतर पुढला बघूया आपण. अगदी सोपा प्रश्न आहे, असे येतात जी सोपे. दिलेल्या शब्दाच्या विरुद्धार्थी शब्दाच्या म्हणजे विरुद्ध शब्द लिहा, एंटोनिम्स लिहा म्हणतो. कवीचा काय होईल, कवीचा कवित्री होत नाही गुरुजी, कवयत्री होत नाही, तर काय होते, कवयित्री होते. काय होते जी, कवयित्री होते. म्हणजे कवयित्री पण होत नाही, काय होते, कवयित्री. म्हणजे पर्याय क्रमांक 3 याचा काय होईल, कवीच्या विरुद्धार्थी शब्द होईल. ठीक आहे. त्यानंतर आपण पुढला प्रश्न बघूया. काय करूया, पुढला प्रश्न बघूया. ठीक आहे. त्यानंतर खाली दिलेल्या योग्य शब्दसमूहाबद्दल योग्य पर्याय लिहा. कोणाच्याही पक्षात सामील न होणारा असा व्यक्ती जो कोणाच्याही पक्षात सामील होत नाही त्याला आपण काय म्हणतो, निपक्षपाती म्हणतो का,
अपक्ष म्हणतो का, स्थितप्रज्ञ म्हणतो का, की निराधार म्हणतो? आता निपक्षपाती म्हणजे जो कोणाच्याही बाजूने बोलत नाही त्याला निपक्षपाती म्हणतो. अपक्ष म्हणजे जो कोणत्याही पक्षाचा नाही त्याला अपक्ष म्हणतो. स्थितप्रज्ञ म्हणजे काय, जो जो त्याला आपण काय म्हणतो, एका विचारावर ठाम असतो त्याला आपण स्थितप्रज्ञ म्हणतो. आणि निराधार म्हणजे ज्याचा काही आधार नसते, तर कोणाच्याही पक्षात सामील न होणारा काय होईल, अपक्ष होईल. ज्याला आपण काय म्हणतो, स्वतंत्र उमेदवार म्हणतो. ठीक आहे जी, स्वतंत्र अपक्ष. त्यानंतर सर्व धनामध्ये कोणते धन श्रेष्ठ आहे? सर्व धनामध्ये कोणते धन श्रेष्ठ आहे? दागिने हे श्रेष्ठ आहे, पैसा श्रेष्ठ आहे, वस्तू श्रेष्ठ आहे की विद्या? तर विद्यादान किंवा विद्याधन हे काय आहे, सर्वात श्रेष्ठ आहे. आणि आम्ही तेच काम करतो. फक्त तुम्ही काय करायचं, ओटी गुरुजी चांगले शिकवत असतील तर एक लाईक ठोकून द्यायचं, बरोबर आहे की नाही? आणि समजा नवीन असेल तर सबस्क्राईब करून द्यायचं. तर सर्वात श्रेष्ठ धन कोणाला मानलेलं आहे? विद्याधनाला सर्वात श्रेष्ठ धन मानलेलं आहे. चला आपण पुढला प्रश्न बघूया. काय म्हणतो, कशाच्या समूहास डेसिको संबोध असे म्हणतात? डेसिको संबोध असे कोणाच्या समूहात किंवा कशाच्या समूहास म्हणतात? याला गुरुजी तुम्ही काय करावं लागेल, पाठांतर करावं लागेल. तर चेतकाच्या समूहास डेसिको संबोध असे म्हणतात. पर्याय क्रमांक 2 याला पाठांतर करून टाकायचं. त्यानंतर काव्य लेखनास कशाची आवश्यकता असते? काव्य लेखन करायचे असेल कशाची आवश्यकता असते? 4 रेघी वहीची आवश्यकता असते जी, प्रतिभेची आवश्यकता असते, वेळची आवश्यकता असते की 2 रेघी वहीची आवश्यकता असते. आता लक्ष द्यायच्या गुरुजी, तुम्हाला समजा काव्य लेखन लिहायचे असेल तुम्ही मोबाईलवरही लिहू शकता, कोऱ्या पेजवरही लिहू शकता, किंवा कसंही तर हे 4 रेघी वही आणि 2 रेघी वही तर होणारच नाही. मग वेळेची आवश्यकता असते की प्रतिभेची? गुरुजी प्रतिभा पाहिजे जी. काय पाहिजे? प्रतिभा पाहिजे. म्हणजे पर्याय क्रमांक 2 याचं काय होईल, बरोबर उत्तर होईल. त्यानंतर पुढला आपण प्रश्न बघूया. पुढला प्रश्न काय म्हणतो जी, ठीक आहे. लघु निबंधाचा उद्देश कोणता असतो? जे काही लहान जे आपण काय करतो गद्य पद्य लिहितो त्याला आपण लघु निबंध म्हणतो. तर त्याचा उद्देश काय असतो? जनजागृती असतो का, प्रबोधन असतो का, क्रांती असतो का की मनोरंजन असतो? तर कधीही जो काही लघु निबंधाचा उद्देश मुख्य उद्देश आपला मनोरंजनाचा असतो. ठीक आहे. त्यानंतर अभ्यासक्रमाचा आत्मा कोणास म्हणतात? पाठ्यपुस्तकात म्हणतात का? उत्तरपत्रिकेला अभ्यासाचा आत्मा म्हणताच येणार नाही, प्रश्न पद्धतीला म्हणताच येणार नाही, प्रयोग पद्धती सर्वांसाठी लागू नाहीये, म्हणजे उत्तर काय होईल जी, पाठ्यपुस्तक. असा तुम्ही एलिमिनेट सुद्धा करू शकता. हात नाही होऊ शकत, नाही होऊ शकत. मग तुमच्याकडे 1 किंवा 2च उरतील, त्याच्यापैकी योग्य काय करायचं, उत्तर लिहायचं. असं सुद्धा तुम्ही जे म्हणतात ना तुक्का, प्रत्येक ठिकाणी तुक्का नाही लावायचा, पण कधी कधी तुक्का लागते असं. ठीक आहे. त्यानंतर भाषा अध्यापनामुळे विद्यार्थ्यांच्या वर्तनात इष्ट बदल घडवून आणण्याची उद्दिष्ट कोणी दिले? भाषा अध्यापनामुळे विद्यार्थ्यांच्या वर्तनात इष्ट किंवा योग्य बदल घडवून आणण्याचे उद्दिष्ट कोणी दिले? तर डोळे झाकून म्हणतील अरे बापरे यांनी पिऊन राहिली जी, न्यू एज्युकेशन पॉलिसी, राष्ट्रीय शैक्षणिक धोरण लिहू का गुरुजी? नाही, हा काय होईल, चुकीचा होईल. तर भाषा अध्यापनामुळे विद्यार्थ्यांच्या वर्तनात इष्ट बदल घडवून आणण्याचे उद्दिष्ट कोणी दिलेले आहेत जी? तर ते कोठारी आयोगाने दिले आहेत. कोणी दिलेले आहेत? कोठारी आयोगाने दिलेले आहेत. पर्याय क्रमांक 3 याला पाठांतर करून टाका ताई तुम्ही, मॅडम ताई. ठीक आहे. त्यानंतर आपण पुढला प्रश्न बघूया. याच्यामध्ये 4 प्रश्न बनू शकतात. बघा, लेखक व टोपण नावाचे यांची चुकीची जोडी शोधायची आहे. लेखकांचे नाव दिलेले आहे किंवा कवीचे नाव दिलेले आहेत आणि त्यांचे टोपण नाव दिलेले आहेत. नारायण मुरलीधर गुप्ते यांना बी कवी म्हणतात का? बरोबर आहे, याला पाठच करून टाका. ठीक आहे ना. कधी कधी बरोबरची जोडी कोणती येईल आणि असाही येऊ शकते. तर नारायण मुरलीधर गुप्ते यांना बी कवी म्हणतात. हा तर बरोबर आहे गुरुजी. आपल्याला कोणती पाहिजे जोडी? चुकीची पाहिजे. ठीक आहे. कृष्णाजी केशव दामले यांना केशवसूत म्हणतात का? म्हणतात जी गुरुजी. त्यानंतर विनायक गोविंद करंदीकर यांना गोविंदाग्रज म्हणतात का? नाही गुरुजी. मग आता इथं 2 प्रश्न येतील. विनायक गोविंद करंदीकर काय दिलेलं आहे? विनायक विनायक गोविंद करंदीकर यांना आपण काय म्हणतो? आवली म्हणतो. त्यांचे टोपण नाव काय आहे? आवली आहे. आणि गोविंदाग्रज कोणाचे आहे ज्यांनी काव्यलेखन केलं होतं? तर राम गणेश गडकरी, ज्यांनी एकच प्याला लिहिला होता, त्यांना आपण गोविंदाग्रज या नावाने ओळखतो. म्हणजे हे चुकीचं आहे.
हे काय आहे, चुकीचे आहे. विष्णू वामन शिरवाडकर, ज्यांना आपण विवा शिरवाडकर म्हणतो, त्यांना कुसुमाग्रज सुद्धा म्हणतो, म्हणजे चुकीची जोडी काय होईल, पर्याय क्रमांक 3 होईल. त्यानंतर पुढला प्रश्न आपण बघूया की पुढील वाक्यातील काळ ओळखा. कोणता आहे वाक्य? मुले शाळेत गेली आहेत. मुले शाळेत गेली आहेत. आहेत साठी तर भविष्यकाळ होणार नाही, हा चुका. आहेत साठी भूतकाळही होणार नाही. आता दोनच राहिले जी, पूर्ण वर्तमान काळ की अपूर्ण वर्तमान. पुन्हा आपण वाक्य बघूया. मुले शाळेत गेली आहेत, गेलेली आहेत, काळ पूर्ण झाला म्हणजे पूर्ण वर्तमान काळ, हा त्याच्या काय होईल, बरोबर उत्तर होईल. ठीक आहे. त्यानंतर पूर्ण भूतकाळी असणारे वाक्य लिहा. आता भूतकाळाचे लिहा. भूतकाळाचा, तर भूतकाळामध्ये विरजने अभ्यास केला आहे, हा तर वर्तमान काळाचा, मग तो कोणताच असो, पूर्ण असो की अपूर्ण असो, आपल्याला भूतकाळ विचारला म्हणजे चौथा तर होणारच नाही. ठीक आहे. त्यानंतर पूर्ण भूतकाळ म्हटलेलं आहे. विरज अभ्यास करीत असे, विरजने अभ्यास केला होता, विरज अभ्यास करीत होता. सांग आता पूर्ण भूतकाळ कोणता होईल, पहिला की दुसरा की तिसरा? डोका लगाव और आंसर बताओ. तर विरजने अभ्यास केला होता, हा काय होईल, पूर्ण भूतकाळाचा वाक्य होईल, पर्याय क्रमांक 2. त्यानंतर खाली दिलेल्या सामासिक शब्दांचा प्रयोग ओळखा. चौकोन, चौकोन, चौकोन काय होईल, चौकोन. चार कोण, चार कोण कोणता होईल, द्वंद्व समास. कोणता होईल, द्वंद्व समास. कोणता होईल, द्वंद्व समास. समजलं का जी? चार कोण, द्वंद्व समास. त्यानंतर पुढील समूहातील अयोग्य सामासिक शब्द ओळखा. अनंत, चक्रपाणी, सहकुटुंब आणि राम लक्ष्मण. तर अनंत म्हणजे ज्याला अंत नाही असा तो. चक्रपाणी म्हणजे ज्याच्या हातात चक्र आहे असा तो. मग कोण तो नंतर होईल. सहकुटुंब म्हणजे जो कुटुंबासहित आलेला आहे तो. आणि राम लक्ष्मण म्हणजे राम आणि लक्ष्मण, तर हा वेगळा आहे ना जी. बाकीचे असा तो असा येतो, आणि राम लक्ष्मण म्हणजे राम आणि लक्ष्मण येते, म्हणजे हा काय आहे, अयोग्य सामासिक शब्द होईल. त्यानंतर पुढला आपण प्रश्न बघूया. काय करूया, पुढला प्रश्न बघूया. खाली दिलेल्या वाक्यातील प्रयोगाचा पर्याय शोधा. श्रावणीला थंडी वाजते. काय दिलेलं आहे जी, श्रावणीला थंडी वाजते. आता इथं लक्ष द्यायचं, कर्त्याकडून कर्मावर काही क्रिया झालेली आहे का? कर्त्याकडून कर्मावर काही क्रिया झालेली आहे का? नाही. श्रावणीला थंडी वाजते, त्याच्याकडून वाजते का? दुसरीकडून वाजते. तर असा जेव्हा जिथं असतो म्हणजे कर्त्याकडून क्रिया न होणारा दुसऱ्या वेळेस क्रिया होते, असा जे असते तो कर्मणी प्रयोग होतो. कोणता प्रयोग होतो? कर्मणी प्रयोग होतो, म्हणजे पर्याय क्रमांक 4 त्याच्या बरोबर उत्तर येईल. त्यानंतर पुन्हा दिलेलं आहे, कर्मणी प्रयोगाचे अचूक उदाहरण खालीलपैकी कोणते? पोलिसांनी चोर पकडला. दुसरा आहे, पोलिसांनी चोराला पकडले. तिसरा आहे, पोलीस चोर पकडतात. आणि चौथा आहे, पोलीस चोरांना पकडतात. सांगा बरं जी, कोणता होईल? तर काय दिलेलं आहे, कर्मणी प्रयोगात. तर इथं काय होईल, पोलिसांनी चोर पकडला आहे, त्याच्या काय होईल बरोबर उत्तर होईल. त्यानंतर सॉरी शक्तिमान, हे 47-48 पुन्हा टाईप होऊन गेले आहेत जी, जाऊ द्यायचं. आपण काय करूया, पुढला बघूया. आपला काय होणार होता, 58वा प्रश्न येणार होता. म्हणजे 58 म्हणजे कोणता जी, इथला 28वा, हा ना. आता इथं प्रश्नपत्रिकामध्ये त्याचे सिक्वेन्स असतात ना. चला ठीक आहे, म्हणजे आपला 28वा प्रश्न आहे. 30 एकूण प्रश्न येतात. चला ठीक आहे, एकदा. अरे काय झालं, माधव कंजूस आहे या वाक्याचा अर्थ न बदलता नकारार्थी झालेले वाक्य कोणतं? अर्थही बदलायला नाही पाहिजे. माधव कंजूस आहे तर कंजूसच राहायला पाहिजे. माधव कंजूस नाही, हा तर त्याच्या विरुद्धार्थी होऊन गेला. माधव कंजूस आहे असे नाही, हाही वेगळाच झाला. माधव उधळ्या नाही, आता माधव उधळ्या नाही म्हणजे काय आहे, कंजूस आहे, हा त्याच्या काय होईल बरोबर उत्तर होईल. माधव उधळ्या व कंजूस नाही असं होणार नाही. ठीक आहे. त्यानंतर आबांनी स्वप्नीलला मांडीवर घेऊन औषध पाजले. घेऊन या शब्दांनी दोन्हीला काय केलंय, जोडलेलं आहे. या वाक्याचा प्रकार शोधा. हा संयुक्त वाक्य आहे, मिश्र वाक्य आहे की अजून काय आहे, केवळ वाक्य आहे की यापैकी नाही, तर हा संयुक्त वाक्याचा प्रकार आहे.
आबांनी स्वप्नीलला मांडीवर घेऊन औषध पाजले. संयुक्त वाक्य होईल. शेवटचा आपण प्रश्न बघूया. आजचा शेवटचा प्रश्न बघूया की प्रश्नार्थी वाक्याचे विधानार्थी वाक्य करा. एक प्रश्नार्थी वाक्य दिलेलं आहे. कोणतं आहे? कुणी कोडे माझे उकलील का? हा प्रश्नार्थी वाक्य आहे. याला काय करायचं? विधानार्थी करायचं. इथं सुद्धा अर्थ बदलू द्यायचं नाही. तर माझे कोडे कोणी उकलणार नाही, हा तर ठीक आहे, बरोबर वाटत आहे. कुणी कोडे उकलण्याचा संबंधच नाही. अरे इथं तर कसं सांगितलंच नाहीये. आता इथं काय दिलेलं आहे? विधानार्थी करा. इथं प्रश्नार्थी दिलेला आहे, म्हणजे तिसरा तर असाच कट झाला जी. त्यानंतर कोडे उकलण्यासाठीच असते, असा तर इथं त्याचा विधानार्थी होणारच नाही, म्हणजे चौथा सुद्धा कट. मग राहिला का जी? गुरुजी पहिलाच राहिला. आता सध्या इथंच थांबतो. पेपर 1, पेपर 2 सर्वच्या सर्व विषय तुम्हाला आमच्याच यूट्यूब चॅनलवर भेटतील. तुम्ही फक्त आम्हाला काय करायचं? लाईक करत जायचं आणि सांगत जायचं की अजून कोणकोणत्या टॉपिकवर तुम्हाला व्हिडिओ पाहिजे आहेत. इथंच थांबतो. नमस्कार.